स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संभाजीराजेंच्या समाधीचं दर्शन घेतलं। 336वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि हजारो शिवभक्त या ठिकाणी माथा टेकायला येतात, विनम्र अभिवादन करायला येतात आणि म्हणून विनम्र अभिवादन करायला मी आलो आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराज हे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र होईल। मी मुख्यमंत्री असताना जवळपास 350-400 कोटी रुपयाची तरतूद केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेस या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल, तीर्थस्थळ होईल। हजारो लाखो लोक इथे येतील, प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील, याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही। शेवटी हा आमचा अभिमान आहे, हा मान आहे, शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रयतेचं राज्य, सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतोय। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी, अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करत होतो। आता देवेंद्रजी, मी आणि अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतोय। लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहे या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं, जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जी काय अतिक्रमण आहे, गड देखील पवित्र झाला पाहिजे, त्याचं अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे, ही तमाम शिवभक्तांची भावना आहे, तीच माझी भावना आहे। आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हालाल केले, अनन्वित छळ केला औरंग्याने, त्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे। तमाम शंभू राजांच्या भक्तांची, शिवभक्तांची जी खरंच हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना, जी मागणी, जे तळमळ या लोकांच्या मनात भावना त्याच आहेत, ते आमच्याही भावना त्याच आहेत। भाई, एक आणखी महत्त्वाची माहिती सकाळपासून येते। एका अजितदादांवर बारामतीत बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही, शेतकऱ्यांनी 31 तारखेच्या आत कर्ज भरून टाकावे। तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीचा विधानसभेचा प्रचार सुरू होता, तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार। मी मुख्यमंत्री असताना 16,000 कोटी रुपये अवकाळी, अतिवृष्टी, गारपीटचे 16,000 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले। 45,000 कोटी रुपये टोटल त्यांना जोडधंदे, त्यांना मदत, 12,000 रुपये शेतकरी सन्मान योजना, 1 रुपया पीक विमा योजना, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही। आम्ही जे बोललोय, जे आश्वासन दिलेलं आहे, जो जाहीरनामा वाढवली, सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, हेही आमचंच आश्वासन आहे। त्यामुळे विरोधकांना काय, विरोधकांनी सुधारावं, महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं, लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आम्हाला, पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो। प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही। बाकी राज्याचं बघा, काँग्रेसने कुठे कुठे आश्वासनं दिली आणि कुठं कुठं हरताळ फासला, म्हणून जे आम्ही बोललोय ते करणार, बोलून करणार सरकार आहे, शब्द देऊन पाळणार सरकार। थापाडे म्हणतात, शेतकऱ्यांना आधी थापा मारल्या कर्जमाफीच्या आणि आता करता येणार। अरे बाबा, ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत, त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली। थापाडे कोण? आम्ही का ते? त्यामुळे एकच मी सांगतो, आम्ही जे शब्द दिलेला आहे ते आम्ही बघा, शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे, सगळं चाललं पाहिजे,
विकासही झाला पाहिजे, कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे, लोकांचा पगारही झाला पाहिजे, सगळं चाललं पाहिजे. ही कसरत करत करत हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे. आणि आम्ही देवेंद्रजी, आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर 1 केले, अजून मजबूत करू. आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहेत, त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल. आणि या सर्व योजना ज्या आहेत, सर्व आश्वासन आहेत ते आम्ही पूर्ण करू. मोदी को स्वागत सत्ता बता रहे उद्धव ठाकरे और हिंदुओं को सवाल उठा रहे हैं, क्या कहेंगे? मोदी को अरे देखिए, ये पता करो, ये जो बोलने वाले जो है. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुणे येथील कार्यक्रमाप्रसंगी वारकऱ्यांसोबत भजनाचा आनंद घेतला, तर यावेळी त्यांनी फुगडी देखील खेळली. अवधी साहेब हे वैष्णव वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत. ज्ञानोबा तुकाराम आणि ऐतिहासिक असा हा सोहळा. थोडा आवाज बाजूला घ्या, चला बाजूला घ्या. ज्ञानोबा माऊली 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 श्री तुकाराम की जय. महाराज अतिशय ऐतिहासिक असा सोहळा या ठिकाणी. आणि आदरणीय सामंत साहेबांना विनंती असणार आहे. ऐका सगळ्यांनी 2 रांगा करा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तुम्ही जवळ थांबा. अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पिण्याच्या पाण्यासाठी जोरदार आंदोलन केलंय. अकोला शहराला मागील काही महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर इतकेच नाही, तर अकोला महानगरपालिकेनं अकोलेकरांना अवाजवी पाणी बिल पाठवल्याचा आरोप शिवसेनेने या दरम्यान केलाय. तर याच पाणी बिलाची शिवसेनेने होळी केली आहे. तसेच सुधारित बिल आल्याशिवाय अकोलेकरांनी पाणी बिल भरू नये असं आवाहन देखील शिवसेनेने केलंय. आज गेल्या 1-2 महिन्यापासून अकोला शहरामध्ये ज्या पद्धतीत दूषित पाणी येऊन राहिलं, अनेक तक्रारी करून अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा वारंवार मला असं वाटतं की गेल्या 2 महिन्यापासून आम्ही सांगून राहिलो, पण अमोलजी डोयफोडे जे अधीक्षक आहेत त्यांच्याकडे 3 विभागाचा चार्ज आहे. पाणी पुरवठा विभागाचा चार्ज आहे, विद्युत विभागाचा आहे, नगर सचिव आहे. मला असं वाटतं 3 विभागाचं काम त्यांच्याच्यानी त्याच्या कामाच्या जास्त लोड होऊन राहिला. एवढे आयुक्तांना सुद्धा आम्ही ते पत्र देऊन राहिलो की यांच्याकडे जितकं यांच्याच्यानी झेपेल तेवढंच काम देण्यात यावे. आणि गेल्या 2 महिन्यापासून जे पाणी येऊन राहिलं त्याच्यामुळे अनेक लोकांना दवाखान्याच्या चक्रा माराव्या लागत आहेत. आणि पाणी तर मिळतच नाहीये. त्यात बिलं म्हणजे नळाची बिलं दिले ते अवाढव्य बिलं दिलेली आहेत. म्हणजे 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये, 50,000 रुपये एका परिवाराला जे बिल दिल्या जातं ते 120 रुपये एक कुटुंब म्हटलं जातं. काही सलम एरिया 60 रुपये कुटुंब म्हटलं जातं. परंतु 90,000 रुपये, 1 लाख रुपये हे कुठलं यांचं कॅल्क्युलेशन आहे हेच मला लक्षात येत नाहीये. त्यामुळे आज डोयफोडे साहेबांना सांगितलं, पुढच्या वेळेस जर असं पाणी आलं तर आज तरी आमच्या शिवसैनिकांनी शांततेने घेतलं, पुढच्या वेळेस आम्ही शांततेने घेणार नाही. ते पाणी डोयफोडे साहेबांना पाजल्याशिवाय राहणार नाही. दुसरा विषय, जे बिलं दिलेत ते सुधारित बिलं दिल्या द्यावे आणि त्याच्यानंतरच बिलाचं वाटप व्हावं. अकोल्याकरांना आमचं आव्हान आहे, जोपर्यंत सुधारित बिलं येत नाही तोपर्यंत पाणीपट्टीचं कुठलंही बिल भरू नये. थकीत कर वसुलीसाठी नवी मुंबई मनपाकडून बाकी असलेल्या आस्थापनाबाहेर ढोल ताशे वाजवून वसुली मोहीम करण्यात आली. तर तुर्भे विभाग कार्यालयाकडून तुर्भेतील हावरे कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 1,25,00,000 रुपयांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीचे मुख्यद्वारावर नोटीस लावण्यात आले आहेत. यापुढे अशाच स्वरूपाच्या कारवाया होणार असल्याची मनपाची माहिती आहे. कर्जमाफीच्या आश्वासनावरून घुमजाव म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचं प्रतिपादन शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलंय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर अजित नवले हे चांगलेच संतापलेत. माणसानं अंथरूण पाहून पाय पसरावं. सध्या राज्याचं अंथरूण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्या एवढं मोठं नाही. त्यामुळे यावर्षी आणि पुढच्या वर्षी तरी कर्जमाफी होण्याची शक्यता नाही, अशा प्रकारचं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी केलेलं आहे. पुढे ते असंही म्हणाले की यावर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही, मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कालांतराने आम्ही कर्जमाफी करू. अजित पवार साहेबांच्या या वाक्याचा सरळ अर्थ हा आहे
की शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून नव्हे, त्यांना निवडणुकीचा हंगाम पाहून जमलं तर कर्जमाफी करायची आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची ऐपत राज्य सरकारमध्ये नव्हती, तर निवडणुकीमध्ये मतं मागण्यासाठी त्यावेळी अंथरूण पाहून आश्वासनं द्यावीत असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना त्यावेळी का वाटलं नाही, असा रोकडा सवाल या पार्श्वभूमीवर मला करायचा आहे. दुर्दैवानं शेतकऱ्यांकडून काढून घेऊन झालं की मग त्यांच्या तोंडाला पानं पुसायची ही जी परंपरा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी गेल्या काळामध्ये सुरू ठेवलेली आहे, त्याचीच पुनरावृत्ती अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. मला आव्हान करायचंय शेतकऱ्यांच्या वतीने की त्यांनी दिलेला शब्द पाळावा. ज्या आधारावर आमची शेतकऱ्यांची मतं तुम्ही मागितली, ज्या आधारावर तुम्ही सत्तेवर आले, ते कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं. शेतकऱ्यांचा विश्वासघात त्यांनी आता तरी थांबवावा, अशा प्रकारचं आवाहन किसान सभेच्या वतीने आम्ही त्यांना करतो आहे. हवामान खात्यानं सध्या वाढत्या उन्हाचा संदेश प्रसारित केलाय. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागात तापमानात वाढ होऊन उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. तर अशा वातावरणात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात खालावलेल्या भूजल पातळीमुळे 4 ते 5 दिवसांचे अंतरात सूक्ष्म सिंचनाने पिकांना पाणी शेतकऱ्यांना द्यावे लागते. भाजीपाला आणि इतर पिकांसाठी पाण्याचं नियोजन व्यवस्थित करावं लागतं आणि पाणी उपलब्ध होण्यासाठी मागेल त्या शेततळे या योजनेनुसार जास्तीत जास्त शेततळे शेतकऱ्यांनी घ्यावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. वारंवार वातावरणातील बदलामुळे अतिवृष्टी आणि नापिकी तसेच दुसरीकडे पिकांना कमी भाव यामुळे पारंपरिक शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच केली जाते. मात्र आधुनिक शेती केल्यास शेतीतून आर्थिक उन्नती साधता येते, याचं उत्तम उदाहरण आहे बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तर देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाड येथील युवा शेतकरी गणेश मांटे या युवा शेतकऱ्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीच्या मागे लागून पैसा वेळ व्यर्थ न घालवता त्यानं आपल्याकडे असलेल्या वडिलोपार्जित 10 एकर शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग लागवड केली आहे. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथून सिकल सेल बाधित रुग्ण उपचार घेण्यासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात. मेळघाटातील आदिवासींसाठी मेळघाट सेल केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तर कारण की कोणताही आदिवासी रुग्ण उपचार घेण्यासाठी आला तर त्या रुग्णाला कोणत्या प्रकारची अडचण येऊ नये म्हणून मेळघाट सेल केंद्राची निर्मिती जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली असताना ती फक्त केवळ कागदांवरती दिसून येते. गोपी कासदेकर नावाचा 13 वर्षाचा मुलगा आहे, जो की सिकल सेल पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी झालं आहे, हिमोग्लोबिनचं, आणि ताप, यामुळे तो 25% ॲडमिट झालेला आहे. आपण त्याला एक ब्लड ट्रान्सफ्युजन दिलेलं आहे. तापेसाठीचे तपासणी आणि उपचार चालू आहे आणि आज जर ताप थोडा कमी वाटला तर आपण दुसरं ब्लड ट्रान्सफ्युजनचा देऊ. सध्या ते वॉर्ड नंबर 4मध्ये जिथे आहे तिथे इलेक्ट्रिकचे काही कामं चालू आहेत, त्यामुळं काही आपल्याला फ्लोअर बेड घ्यावे लागले होते. तर तो पेशंट सध्या आपण योग्य ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचा उपचार योग्यपणे चालू आहे. मेळघाट सेल आपला हा तसा 24 तास चालू असतो. तिथले काउन्सिलर असतात, ते दुसऱ्या एखाद्या कुठल्या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी किंवा कुठे त्यावेळेस असतील बाहेर म्हणून हे झालेलं आहे. आणि जो डे केअरचं आपलं जे आहे सिकल सेलसाठी ते फक्त दिवसासाठी आहे, म्हणून मग ज्यांना ॲडमिट करावं लागतं असे पेशंट मग आपण त्यांच्या वयोमानानुसार त्या वॉर्डमध्ये आपण ॲडमिट करत असतो. तर आपण ते पेशंटचे योग्यपणे उपचार चालू आहे, आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. नमस्कार, और मेरा नाम किशन कासदेकर है और मैं आज अभी इस वक्त मतलब इरविन दवाखाने में मौजूद हूँ. और मेरा एक पेशेंट है, मेरा जो छोटा लड़का आखिरी वाला, उसको लेके आया मैं इरविन दवाखाना पे. लेकिन आज मैं ये सोच के देख रहा हूँ कि भाई इरविन दवाखाना, असल हमारा विश्वास है कि इरविन दवाखाना में अच्छा इलाज होते हैं, लेकिन मैंने आज देखा है पहले स्टार्ट से तो मैं बोलता हूँ इलाज होता है, लेकिन जैसा गरीब इंसान है, गरीब इंसान का कोई इलाज बराबर ठीक से नहीं हो सकता यहाँ पे. और मैं आज तक आया नहीं, लेकिन कैसा मेरा जो बच्चा है सिकल सेल पेशेंट है, 5.6 है ब्लड उसका, और अभी देखेंगे तो वो फिलहाल बेड में तो नहीं है, ज़मीन पे सोया हुआ है. और एक बच्चा
मैं तो पहले रिक्वेस्ट किया था सर को कि भाई मेरे जो बच्चे हैं वो डरते हो लोग का भीड़ भाड़ देख के। अब उम्र के हिसाब से उसको बेंच भी मिलना चाहिए था, लेकिन वो बेंच नहीं मिला है। अब वो मैडम सिस्टर जो कहना चाह रहा था कि भाई आपको एडजस्ट करना पड़ेगा, लेकिन एडजस्ट कर सकते हैं, लेकिन बड़े बड़े के इसमें एडजस्ट कर सकते हैं। छोटे बच्चे का अगर बड़े आदमी के साथ में अगर छोटे बच्चे को एडजस्ट करेंगे तो बच्चे पे असर क्या जाएंगे इसमें। तो इसके कारण मैंने अभी नीचे ज़मीन पे रखा हुआ है और वहीं सालन लगा हुआ है। मैं चिकलदरा तालुका है मेरे, और गांव का नाम है बोरी। वो है अभी मतलब ये 13वां साल चालू है इसका। मेरघाट सील से कुछ आपको सहायता मिली? हाँ नहीं, मेरघाट सील वाले के पास में गया था मैं, लेकिन सहायता नहीं मिला है। और मैंने कांटेक्ट करने की कोशिश भी किया डॉक्टर साहब को, और मेरघाट सील में भी गया। और मेरघाट सील वाले ने अगर मदद करते थे तो बहुत अच्छा रहता था, लेकिन जब मेरा ब्लड लेने का टाइम आया तो मैं ब्लड का बैंक पे चले गया, लेकिन ब्लड बैंक पे मेरे को ऐसा बोला गया कि भाई आपको ब्लड डोनर करना पड़ेगा। तो मैं उनको बोला कि मैं खुद एक सिकल सेल पेशेंट है, मैं कैसे दे सकता हूँ। चलो मान भी लो अगर मैंने दिया भी तो उसको तो सुधारना रह जाएंगे, लेकिन मेरे तबियत भी ख़राब हो जाएंगे। तो सर ने बोले कि आप एक काम करो, बोले डोनर लेके आ बोले। तो मैंने मेरा जो एक सर है उनको फ़ोन लगाया, मैंने बोला सर मेरा परिस्थिति तो ख़राब है और मेरे को ब्लड का ज़रूरत है। तो उनने क्या किया, एक डोनर को भेजा और उनने डोनर भी दिया। और उसके बाद में ठीक है बोले 6-7 बजे अपन ब्लड लगा देते हैं। फिर सिस्टर ने बोले आप ऐसा काम करो ब्लड लेके आओ। तो मैं ब्लड लेने गया, तो ब्लड लाने के बाद में सिस्टर बोले कि नहीं बच्चे को बुखार है, बुखार में देते नहीं आता। मैंने ठीक है बराबर है। मैंने बोला बराबर पद्धति उनका तबियत अगर ठीक होगा तो अपन ब्लड लगा लेते। फिर वो वापस करने के लिए फिर भेजा मेरे को सर, फिर भेजा मेरे को। तो मैं उनसे रिक्वेस्ट किया, मैंने बोला ये ब्लड जो दिया है उनको आप रिटर्न और डबल से रख दो, क्योंकि मेरे पास में आया वो ख़राब हो जाएंगे, क्योंकि मैं बड़ा मुश्किल से मैंने ब्लड लेके आया। तो फिर मैंने सिस्टर को लेकर, मैंने सिस्टर आप चलो मेरे साथ में और आप इसको रख दो। फिर उनने 7 बजे का टाइम दिया था सर मेरे को। मेरे को पता नहीं अभी वो ब्लड है या नहीं है, लेकिन मेरे को 7 वो बोले आप कुछ भी हालत पे 7 बजे लगा दो बोले। तो अभी देखता हूँ अगर ब्लड मिला तो ठीक है, नहीं तो फिर मेरे को तो वापस जाना पड़ेगा। सैंपल कितने बार? सैंपल कुछ हाँ 4-5 बार दिया है हाँ बच्चे से। तो मैंने वो सैंपल का बारे में पूछा सर, मेरे को मतलब 5-6 बार घुमाया गया यहाँ पे। आप सैंपल लेके आओ, पहले तो उनका शरीर में 5.6 ब्लड है शरीर में, और वहाँ से भी मतलब आखिरी बार ना सर अगर वो ब्लड जो निकाल रहा था वो निकला नहीं, थोड़ा सा निकला। मैंने बोला मैडम ये आखिरी ब्लड है, ये जो है अभी निकाला ये आखिरी सैंपल है, अभी ब्लड नहीं मिलेगा आपको। तो वो बोले ठीक है, बोले मैं इसको लैब में भेज दूंगा बोले, और जांच करके आपको दे दूंगा। तो ये बात है सर। मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेतील प्रदूषण वाढत असून मंदावलेला वारा आणि हवेत साचलेली प्रदूषण यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर संस्थेच्या पुढाकाराने आज दक्षिण मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक प्रियदर्शिनी पार्क, नेपियन सी रोड, मलबार हिल येथे पार पडली आहे। यात शिवसेना खासदार मिलिंद देवरा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम तसेच ॲडव्होकेट सुसीबेन शहा उपस्थित होते। यस सर, डीजीआय पण चालू आहे ना। मला आज हे सांगण्यास खूप आनंद वाटतो की मुंबई महाराष्ट्रासाठी आणि खास करून दक्षिण मुंबईसाठी आणि दक्षिण मुंबईमध्ये राहणारे रेसिडेंट्स आणि रेसिडेंट असोसिएशन सोबत संवाद वाढवण्यासाठी आपण आज हे पुढाकार घेतलेले आहे। मी सर्वप्रथम प्रियदर्शिनी पार्क आणि सुजीबेन शाह यांना खूप खूप धन्यवाद देतो। सर्व रेसिडेंट असोसिएशन्स कुलाबापासून वर्ली आणि शिवडीपर्यंत जे रेसिडेंट असोसिएशन्स आजच्या मीटिंगमध्ये होते, मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो। आपले उद्दिष्ट आहे की मुंबईमध्ये ब्युरोक्रेसी पॉलिटिशियन सोबत संवाद साधण्यासाठी आपण हे इनिशिएटिव्ह घेतलेले आहे। आणि सर्वप्रथम आज ह्या इनिशिएटिव्हला लॉन्च करण्यासाठी माझे मित्र
आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचा खूपच डायनॅमिक चेअरमन अध्यक्ष सिद्धेश कदमजी आपल्या सोबत आहेत. एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, वॉटर पोल्युशन मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे आणि कॉन्फिडन्स आहे आणि मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की सिद्धेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार, शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नॉईज पोल्युशन आणि खास करून एअर पोल्युशन AQI लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी जे स्टेप्स महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड घेत आहे, मला खात्री आहे की येणारे नेक्स्ट फ्यू मंथ्समध्ये आपल्याला खूप इम्प्रूव्हमेंट दिसेल. आज मैं पालकमंत्री ग्रामविकास योजना नावाचा प्रकल्प सुरू आहे. तर 172 गावांपैकी 142 गावांमध्ये प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. 37,000 घरांकरिता वर्क ऑर्डर देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री ग्राम विकास योजना नावाचा एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स नाहीत अशा ठिकाणी एकाच वेळेस त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहे. जवळपास 172 गावांमध्ये स्मशानभूमी नव्हत्या, त्याच्यापैकी 142 गावांमध्ये स्मशानभूमीच्या वर्क ऑर्डर एकाच वेळेस देण्यात आलेले आहे. 37,000 घरकुलांना वर्क ऑर्डर देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे शहरामध्ये बचत गटांकरता व्यवस्था नाही आहे, तर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये बचत गटाचे मॉल उभं करण्याकरता सुद्धा जवळपास 20 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून बचत गटांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि महिला सक्षमीकरणाकरता सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. असे विविध उपक्रम या ठिकाणी जळगाव DPDCच्या मार्फत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि त्याचा एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आला. 1200 घरकुलांच्या लोकांना जागा नव्हती, ती 2 दिवसामध्ये उपलब्ध केली आणि महाराष्ट्रामध्ये 100% पैसे DPDC मधून आम्ही या ठिकाणी खर्च केलेले आहे. अधिवेशनामध्ये कडक कायदा का केला नाही असा सवाल उपस्थित केला आहे. मला त्या गोष्टीची काही माहिती नाही. सध्या मी सकाळपासून कार्यक्रमामध्ये असल्यामुळे बातमी माझ्या बघण्यात आली नाही. पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देईल. निश्चितपणाने हे बघा, या ठिकाणी पोलीस कडनं जी अपेक्षा आपल्या असतात की त्यांनी काम केलं पाहिजे, तर मग वाहनाची त्यांना उपलब्धी करून दिली पाहिजे. त्यामुळे 24 4-चाकी गाड्यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जवळपास मोटरसायकल आपण प्रत्येक बीट हवालदारला मोटरसायकल असा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवला होता आणि पोलिसांना सुद्धा DYSP पोस्टिंगचे जे लोक आहेत तिथपर्यंत आपण वाहन उपलब्ध करून दिलेली आहे. तेव्हा सध्या पुरतं वाक्य आहे ते, कर्जमाफी होणार नाही, भविष्यात ती होईल. कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. कुणाल कामरा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. ती बागूबाई आहे असंच बोलणार. हो, बघायला गेलं RPSC 18 घोड झाल्याचं जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये हा घोटाळा पाहायला मिळतो. हे बघा, याच्या बाबतीमध्ये कलेक्टरांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं आहे आणि जर तसं असेल तर आपण चौकशी करून कारवाई करू. हो, मध्ये साधारण बघायला गेलं 19 कोटींचा हा घोड असल्याच्या माध्यमातून हे बघा, चौकशीशिवाय या गोष्टीवर पूर्ण मला वाटतं तरी उचित होणार नाही. जर चौकशीमध्ये सत्य निघेल तर कारवाई करू.